नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये राशीचक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथुन राशीच्या नोव्हेंबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेणार आहोत माहिती. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य विसरून चालणार नाही, परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि त्यामुळेच आपण करू शकता या महिन्याचं योग्य नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत. तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. हा महिना आपल्यासाठी खास राहणार आहे शनी ग्रहाच्या 15 नोव्हेंबर नंतर मार्गी होण्यामुळे, कारण शनी ग्रह आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे कार्याला मिळणार आहे शनी ग्रहाची भाग्यकारक अशी सुंदर साथ, ज्यामुळे आपल्या व्यवहारात काही नवीन बदल व्हायला लागतील जे आपल्यासाठी निश्चितच अनुकूल आणि शुभयोगकारक ठरणार आहेत. विशेष करून जी मंडळी शेतीपूरक व्यवसाय, बांधकाम साहित्य, लोखंड, पेट्रोल पंप, तेल, दगड, माती, सिमेंट, विटा, मेडिकल, औषधं, महागड्या वस्तू, फर्निचर, स्त्रियांची आभूषणं, त्याचप्रमाणे सोनं, चांदी, कपडा लत्ता अशा संबंधित क्षेत्रामध्ये व्यवसाय किंवा नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी. तसेच ज्यांचा संबंध पुरातत्व विभाग, इतिहास, जुन्या वास्तू किंवा वाहन यांच्या खरेदी विक्री यामध्ये आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा शनीचा मार्गी होणारा प्रवास इथून पुढे लाभ वाढवणारा राहणार आहे. 16 नोव्हेंबर नंतर सूर्याचा बुध ग्रहाबरोबर होणारा बुध आदित्य योग 6व्या घरातून आपल्या निर्णय क्षमतेमध्ये अत्यंत उत्तम अशी निर्णय क्षमता निर्माण करण्याचं काम करेल, आत्मविश्वास वाढवेल, ज्यामुळे जुन्या काही चुकांमधून फसलेले व्यावहारिक निर्णय या काळापासून मात्र आपण योग्य रीतीने घेऊ शकाल. शिवाय बुधग्रह आपल्याच राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे शुभ असा बुध आदित्य योग आपल्या विरोधकांना मात करण्यासाठी आपल्याला चांगली साथ देईल. तर काही विरोधक आपल्या बाजूने चक्क वळवायला आपल्याला यश मिळेल, त्यामुळे कार्यातील गती सुद्धा वाढेल आणि मनुष्यबळ सुद्धा. थोडक्यात आपल्या कार्याला डबल इंजिनची पॉवर या महिन्यापासून पुढच्या 15 मिळणार आहे. आणि मंडळी याच कारणांमुळे हा कालखंड आपल्याला आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा असणार आहे हे विसरून चालणार नाही. सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळींसाठी हा शनीचा प्रभाव शुभ परिणाम वाढवणारा आणि देणारा राहणार आहे. कर्क राशीमध्ये येणारा मंगळ ग्रह कुंडलीच्या दुसऱ्या घरात म्हणजे धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे या संपूर्ण महिन्यासाठी. कर्क राशीमधील मंगळ ग्रह हा नीचेची म्हणजे काहीशी अशुभ फळे निर्माण करत असतो, ज्यामुळे नोकरदार मंडळींनी मात्र नोकरीच्या संदर्भात, नोकरीतील बदलाच्या संदर्भात कोणतेही धाडस दाखवण्याच्या आधी संपूर्ण सारासार विचार आणि विवेक ठेवूनच निर्णय घ्यायचे आहेत, म्हणजे फसगत होणार नाही. बांधकामाची जमीन म्हणजे एन प्लॉट यामध्ये गुंतवणूक करणार असल्यास मात्र अवश्य काळजी आपल्याला घ्यावीच लागणार आहे. संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्या संदर्भातली गुंतवणूक मात्र बिलकुल करू नका. तसेच मंगळ ग्रहाचं हे भ्रमण दुसऱ्या घरातून सुरू होणार आहे, झालेलं आहे. या घराला वाचस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्यामुळे लोकांशी बोलताना, विशेष करून कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करतेवेळी, संवाद साधतेवेळी आपल्याला आपल्या रागावर बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे, नाहीतर विसंवाद होईल, तेव्हा अवश्य सांभाळा. विद्यार्थ्यांसाठी पंचमेश शुक्र ग्रह 6 नोव्हेंबर नंतर शुभ फलदायी राहणार आहे. विशेष करून जे विद्यार्थी कला, नाटक, सिनेमा, फायनान्स, डिजिटल मीडिया, परफॉर्मिंग आर्ट, त्याचप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग अशा क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेत आहेत, तर काहींना शिक्षण सुरू असताना नोकरी करण्याच्या आपल्या प्रयत्नांना सुद्धा एक चांगलं यश या दुसऱ्या 15 मिळायला लागू शकतं. मात्र मंडळी हे सगळं खरं असलं तरी महिन्याच्या सुरुवातीपासून 16 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे पहिल्या 15 तूळ या नीच राशीतून भ्रमण करणारा रवी ग्रह मात्र व्यवहारातील सावधानता आणि पारदर्शकता ठेवण्याची सूचना आपल्याला देतो आहे. मिथुन राशीच्या पंचम स्थानातून हे रवीचं गोचर भ्रमण
आपल्याला आपला जो मानसिक गोंधळ आहे विचारांचा तो वाढवायला लावेल, विशेष करून प्रेमसंबंधात, नातेसंबंधात. आपल्या जोडीदाराबरोबर मानसिक गोंधळ वाढल्यामुळे ताणतणावाच्या दोघांच्याही जीवनामध्ये तयार करणारा हा कालखंड राहणार आहे. तेव्हा अवश्य योग्य तो संवाद साधूनच दोघांमध्ये निर्माण झालेले काही प्रश्न असतील तर ते सोडवावे लागतील सामंजस्याने. तसेच आपल्या पराक्रम स्थानाचा रवी हा स्वामी ग्रह असल्यामुळे काहीही नवीन निर्णय घेण्यापूर्वी योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र घ्यायला विसरू नका. आपल्या भावंडांबरोबर सुद्धा आपल्याला सामंजस्यानेच घ्यावं लागणार आहे. तसेच आपल्या या काळामध्ये जर प्रवास करणार असाल तर आरोग्याची खूप काळजी घ्यायची आहे. आवश्यकता वाटली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच प्रवासाचं नियोजन करायचं आहे, जे आपल्यासाठी योग्य राहील. सोबत आपली औषधं प्रवासात घ्यायला बिलकुल विसरू नका. कामाच्या आणि व्यवसायात त्याच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांबरोबर वादाला तोंड फोडू नका. थोडं पडतं नमतं घ्या. कुटुंबाबरोबर निर्णय घेताना त्यांच्या भावनांचा सुद्धा विचार करून वागा. जास्त व्यवहारी नका हो. समोरच्या बरोबर वागताना, व्यवहार करताना आपल्या मनातील आणि विचारातील राग दिसणार नाही याची काळजी मात्र या पहिल्या पंधरवड्यात आपल्याला घ्यायचंय, नाहीतर कायमचे संबंध मात्र बिघडतील. कारण अशी वेळ ही तात्पुरत्या काळासाठी असते आणि आपले संबंध हे फार मोठ्या काळासाठी असतात, हे विसरून चालणार नाही. बुध ग्रहाचं 6व्या घरातून होणारं गोचर भ्रमण स्किन इन्फेक्शन आणि वायुविकार मात्र सांभाळायला सांगतायत संपूर्ण महिन्यासाठी. 7व्या घरातून शुक्राचं शुभ गोचर भ्रमण विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदाराचा शोध घेण्यासाठी अनुकूलता वाढवतो आहे. तसेच संततीचा निर्णय घेण्यासाठी 6 नोव्हेंबर नंतर आपण विचार करू शकता. तर आपल्या राशीचा जो पालक वर्ग आहे त्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काही नवीन गुंतवणुकीच्या बाबतीत निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य घेऊ शकता. तसेच आपल्या मुलामुलींच्या विवाह संदर्भामध्ये आपल्या हालचाली करण्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ राहणार आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल, वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन ह्याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशातून किंवा परदेशातून आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही घेऊ शकता. आणि यासाठी संपर्क नंबर 9892156163 थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटचा विचार करता फायनान्स, इन्फ्रा, स्टील, ऑइल, बँकिंग, लॉजिस्टिक हे सेक्टर आपल्या राशीला चांगले परिणाम मिळवून देतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभ मिळवून देणारा राहणार आहे. विशेष करून आपल्या मुलांच्या नावे नवीन गुंतवणूक किंवा नवीन डीमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी हा महिना उत्तम आहे. म्हणजे ही होती काही महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या नोव्हेंबर महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम. म्हणजे मासिक राशी भविष्य आपण पाहतो आहोत. अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं ठरतं. कारण चंद्राचं गोचर भ्रमण संपूर्ण महिन्यात 30 ते 31 दिवसात सगळ्या 12 घरांमधून आणि 12 राशींमधून होत असतं. असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला चंद्राचं 6वं, 8वं आणि 12वं असतं तेव्हा या दिवसांमध्ये आपल्याला घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आणि आपण करत असलेल्या कार्याची, घेत असलेल्या निर्णयाची. या महिन्यामध्ये चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं आणि 12वं म्हणजे काहीसं प्रतिकूल जे असणार आहे त्या तारखा म्हणजे 3, 4, 8, 9, 16, 17 आणि शेवटची 30 तारीख. या दिवशी काही महत्वाचे निर्णय घेणार असाल अवश्य घ्या, पण सावधानता मात्र प्रचंड ठेवा आणि आपल्या आरोग्याला थोडंसं विश्रांती देता येईल असं पहा. चंद्राचं जे शुभ भ्रमण आहे ते या महिन्यामध्ये असणार आहे 1 ते 2, 5 ते 7, 10 ते 15 आणि 18 ते 29 या तारखांना. त्यामुळे या काळामध्ये आपण करू शकता काही महत्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी आणि काही महत्वाचे निर्णय सुद्धा घेण्यासाठी उत्तम कालखंड. मंडळी, काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो. अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. या महिन्यातील शुभ परिणाम आपल्या राशीला वाढवण्यासाठी गणपतीचा जो मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः 1 माळ अवश्य पठण करा. तर संकष्टनाशक गणपती स्तोत्र हे पठणामध्ये ठेवाच. ही होती मिथुन राशीची या नोव्हेंबर महिन्यातली माहिती. कशी वाटली अवश्य कळवा. लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ नेहमी शेअर करत जा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या
कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करून पुस्तक आपण भारतात कुठेही असाल मागवू शकता. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण अवश्य मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयामध्ये ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र यांची सुद्धा आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून, आणि त्यानंतर आपण या गोष्टी सुद्धा मागवू शकता ऑर्डर करून. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाने वतीने अतिशय सुंदर असं पितळेचं धूप दीप पात्र तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या ठेवलेल्या आहेत. याचं कारण का, तर एकामध्ये कापूर आणि त्याबरोबर एक लवंग, तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, अशी दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ घंटानाद करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी संपूर्ण वास्तूमध्ये फिरवायचा असतो, ज्यामुळे वास्तूतले चैतन्य ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा वाढायला खूप सुंदर मदत होते, असं वास्तुशास्त्र नेहमीच सांगतं. त्यामुळे वास्तूमध्ये असणारे छोटे मोठे काही दोष असतील तर ते सुद्धा निराकरण व्हायला मदत होते. अर्थात त्यावेळेला एखादा शुभ मंत्र म्हणायला मात्र विसरायचं नाही. तर मंडळी, याची सुद्धा जर आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊ शकता, आणि हे धूप दीप पात्र सुद्धा आपण वाढवू शकता. तर मंडळी, असा आहे मिथुन राशीचा नोव्हेंबर महिन्याचा प्रवास. पुढच्या भागामध्ये आपण कर्क राशीची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत दिवाळीच्या शुभेच्छा आहेतच. कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.